नमस्कार मैत्रिणींनो, मी एका कढईमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. हे आपलं रेग्युलर पीठ आहे. याला मीडियम गॅसवरती असं भाजून घ्यायचं आहे. ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी मी पाणी घालून घेते एका पॅनमध्ये आणि अर्धी वाटी गूळ घालते. मी आज गुळाचा शिरा करते आहे. तुम्हाला जर साखर करायची असेल तर असं पाणी करण्याची गरज नाही आहे. गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे, पाक नाही करायचा आहे. आता मीडियम गॅसवरती हे पीठ छान भाजलं आहे. छान लालसर तांबूस असा कलर आला आहे याला. आता मी याला साईडला काढून घेते आहे आणि याच पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेणार आहे आणि यात आता आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे. मी काजू, बदाम आणि किसमिस घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित फ्राय झाले. त्याला मी एका साईडला काढून घेते आहे. परत थोडंसं तूप घ्यायचं आहे पॅनमध्ये आणि भाजलेलं पीठ घालून घ्यायचं आहे. परत या पिठाला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पीठ जेवढं भाजू तेवढा शिरा चवदार होतो. आता यात अर्धा चमचा जायफळ पावडर घालायची आहे. गूळ घातल्यामुळे जायफळ घालायचं आहे आणि हे गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे गुळाचं पाणी घातलं आहे. तुम्हाला जर गूळ घालायचं नाही तर यावेळेला तुम्ही साखर घालू शकता. गरम पाणी घालायचं आणि नंतर साखर घालायची आवडीनुसार. नंतर ड्रायफ्रूट्स घालायचे आणि याला खूप फास्ट हलवायचं, नाहीतर याचे गोळे होतात. शिरा तयार झाला आहे. तुम्ही जर कुठे गुरुद्वारामध्ये वगैरे गेले असाल तर तिथे असाच शिरा मिळतो. गुळाचा शिरा असतो, खूप छान लागतो चवीला. गरम गरम खूप सुंदर लागतो. आता थंडीचे दिवस आहे ना, असा गरम गरम शिरा एकदा करूनच बघा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.